धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरबाजीवरून माजलगावात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा. आमदार सोळंके यांच्याकडून ओबीसी नेत्यांना टार्गेट करणे, यामुळे ओबीसी गट वेगळा सक्रिय होतोय का, असा प्रश्न सध्या माजलगाव मतदारसंघात निर्माण होत आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जून रोजी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यात राष्ट्रीय क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर मुंडे यांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. या बॅनरवर स्थानिक आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे परमेश्वर मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी कुठलाही अधिकृत संबंध नसून ते राष्ट्रीय क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यामुळे ही बॅनरबाजी पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमाचा भाग नसल्याने मानले जात आहे. तरीही धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे माजलगावच्या राजकारणात नवीन समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगू लागली आहे की मतदारसंघातील काही ओबीसी कार्यकर्ते परमेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे संघटित होत असून भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकांमध्ये या गटाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. मात्र या चर्चेला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान बॅनरवर आमदार प्रकाश सोळंके यांचा फोटो नसल्यामुळे हा केवळ अवयव होता की त्यामागे राजकीय संदेश होता, याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत. गेल्या काही काळात धनंजय मुंडे आणि प्रकाशदादा सोळंके यांच्यातील राजकीय मतभेद विविध कारणांनी चर्चेत राहिले असल्याने या बॅनरबाजीकडेही त्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंवा संबंधित नेत्याकडून कुठलीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नसल्यामुळे सर्व चर्चा या राजकीय पातळीवरील अंदाज आणि चर्चापुरत्याच मर्यादित आहेत. याबाबत आम्ही परमेश्वर मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. माझा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी कोणताही संबंध नाही. मी राष्ट्रीय क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक स्नेहसंबंधातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा बॅनर लावले आहे. स्थानिक पातळीवर ओबीसी नेत्यांना वारंवार लक्ष केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. धनंजय मुंडे व पंकजाताईंच्या जोरावर निवडून येऊन आमदार प्रकाश सोळंके हे ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत. त्यांच्या छायाचित्राला समावेश बॅनरवर टाकण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, अशी भूमिका परमेश्वर मुंडे यांनी व्यक्त केली आहे.